अजून हे पोरग गुले नाही आलं आणि गुल्याचा बापी नाही आला. पाय किती आबाई उठलं, लय पाणी येते बाप्पा आज हा. तुफान पाणी येते. सुनबाई काऊन उडी चक्रा मारवली बेटा शांता? हा काय पाहू राहिली तिकडं? बाबा पानं अजून म्हटलं गोले नाही आला, गोल्याची बाबाई नाही आले. काय जीव राहिली बाप्पा मध्ये. आबाई पा किती उठलं, लय पाणी येते आज. एवढं पाणी येईन ना की लेस. हो बाई शांता, पाणी तर लय येऊ राहिलं म्हणते. मोबाईलमध्ये पाहिलं बाप्पा आता तुफान पाणी येणार आहे म्हणते. पाहिनं आबाई किती गरजू राहिलं. अजून हा रामदास आहे आणि गोल्या आला नाही बाप्पा. खरंच मन नाही लागू राहिलं माय बी आता. आई मी म्हणत होते की भाजी कायची करू. भाजीला कवडा आहे, कवड्याचीच भाजी करू का मग. कवड्याची भाजी आणि पोळ्या. हो बाई रश्मी करून टाक. कवड्याची भाजी कर आणि बिन तेलाच्या पोळ्या कर. जाळ्या जाळ्या कर बरं. पतल्या पतल्या नको करू, माहिले पतल्या पतल्या करतो पड्यात तू. जाळ्या जाळ्या कर मस्त. भाकरीसारख्या पोळ्या कर आणि कवड्याची भाजी कर. हो भाई करते ना, बिन तेलाच्या पोळ्या करते. का हो माय रश्मी फोन केलता का गोल्याले? हां गोल्याचा बाई अजून आला नाही ना. गोल्याला नाही आला, गोल्याचा बापही नाही आला. पाय ना बाई किती वारं उद्यान सुटलं. लय पाणी येईन वाटते. लय पाणी आज लय पाणी येते पाय तू. आज तर एवढं भयानक पाणी येईन हा. पुरं म्हटलं नदी नाले एक होतीन. वाटच राहिलं ना मोसम पाहिनं रपरप आवाज राहिला पण पाण्याचा. तर फोन घेऊन लावला कोण नाही बाई. आई माझं फोनवर बोलणं झालं होतं, आता करत आहे. आता थोड्या वेळ आधी केला फोन तर फोन लागत नाही, स्विच ऑफ येत आहे. सांग बरं बाई ना काय झालं असेल. काही झालं नाही आई, नेटवर्कमुळे होते तसं. काय हो बाई ना हां काय आबाय गजू राहिलं. पाहिनं किती पाणी उरालं. कसंच करावं बाई. माणसं कुठे अटकले आणि कुठं नाही. ना बाप्पा पुरी पाय झालं बाप्पा. रपरप उरालं पाणी. लय उरालं बाप्पा पाणी. बाळ येते वाटते गावात एवढं पाणी. सांग बरं बाई या माणसानं या पोरानं यायला नाही पाहिजेत का. आई बघा बाबा आले. काय बापा गुलाचे बाबा काही वाटते तुम्हाला. हां बा परेशान झालो ना घरी. बाबाही परेशान झाले. कुठे अटकले होते बाप्पा. काऊन रे रामदास तुझं समजत नाही का रे? हा काय पाणी उरायला किती. पाहिनं किती गारापीठ उरायली आणि तू बाहेर घुमू राहिला. आई माय का हो तुम्हाला गुल्या दिसला का. हां गुल्या. अरे बापा काय सांगतो धुमाकूळ ना पाण्यानं बाबा. म्हटलं लोकांचे टिनं उडून चालले घरावरचे. पाणी बी आहे हवा बी आहे. लय गजब पाणी आलं बापा. डेंजर पाणी आलं. लय पाणी आलं. आई माय का हो गोल्या कुठे आहे गोल्या. नाही मागच चालता गुल्या रे. गुल्या हवा आई रेनकोट ठेवलं होतं ना. रेनकोट ठेवलं बाहेर. पाणी नाही तर घरात आलं असतं ना. घरात आलो असतं रेनकोट घालून. तर काय पाणी आई काय झालं वा आई. हां म्हटलं ज्यांचे माती गीतीचे घरात बा त्यांच्यासाठी तर पंचायत झाली वा. हां टिनं उडून गेले वा काही काही लोकांच्या घरावरचे. हां आता ते धर्मशाळेत थांबले. आपल्या गावाची धर्मशाळा आहे ना तिथं थांबलं कोणी. बा लय धुमाकूळ केला पाण्याने. लय भयानक पाणी आहे भयानक. हो का रे बापा एवढं पाणी व्हायला का रे. हो बापा आई एवढं पाणी आहे. लोकांचे टिनं उडून गेले घरावरचे. सगळं पाणी घरात घुसलं लोकांच्या. लय बेकार कंडिशन झाली बा. हां पिकाचं काय होते काय माहित. पुऱ्या वावरात पाणी घुसून जाते वाटते. एवढं पाणी राहिलं थांबूच नाही राहिलं ना. सांग रे बापा वावरात जाईन पाणी. पण लोकांचं घरं राहायचे घरं रे बापा पाण्यानं तुटून नाही गेले पाहिजे बापा. लय आकाश झाला रे. हां पाणी येत नाही येत नाही येत नाही असं येते बापा की चैन नाही पडू देत. हां किती नुकसान रे बापा गरीबाचं आता. नाही लोकांचे टिनं गेले उडून बा. लय आकाश झाला. हां आता वावरात तर पाणी 100% जाणार आहे. वावरातले पीक खराब होते आपलं. नको रे बापा असं नको बोलू रे बापा. बोल्या शुभ बोल बापा. नाही रे बोल्या शुभ बोल रे बापा. हां वावरात पाणी नाही गेलं पाहिजे बापा. शांते वाढबरोबर जेवायले. हां जेवायला वाढ बा लवकर भूक लागलेली. पाहिजे भूक लागली बापा. एवढं टेन्शन देऊन दिलं. लोकांचे टिनं उडवले म्हणते घरावरचे. वावरात पाणी जाईल काय आता जेवण धाकते मला. बाबा तुम्ही बसा जेवायले. मी कवड्याची भाजी केली. पोळ्या टाकतो गरम गरम. गुल्याजी तुम्ही बसून जा जेवायले. आई तुम्ही बसा मी आणते स्वयंपाक करून. गरम गरम पोळ्या करते बसा जेवायले. नाही हो बाई सुन बाई चल तुला करू लागतो माय. हां मी पोळ्या कणिक लागलो तू पोळ्या टाक. भाजी झालेलीच आहे वाटते. हो हो आई चला. का हो गंगा पाणी तल्ले चालू आहे माय. बेजा चालू आहे बाई पाणी. आता कशी जातो माय तू. नाही नाही जातो ना हो माय. असाच आवाज येते पाण्याचा. अरे हुट गंगा वहिनी कुठे चालल्या. पानं किती पाणी उरायलं. तुम्हाला घरात वाटवला आवाज. बाहेर जाऊन पाहा धुमाट पाणी चालू आहे. मी तर पाय चालू बाप्पा. हां लोकांचे टिनं उडून चालले. जरा हुदम मचवलं पाण्यानं. आई माय काय सांगता हो भाऊजी लय पाणी चालू आहे का बापा. मग काय वहिनी निरा वारं उदान आणि पाणी. बापा 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 लय पाऊस आहे. सांगू माय गंगा बसलो आपण गोष्टी करत. हां असं वाटलं येईन ठोक आणि चालला जाईन. पण खायचं काय हो माय लेस पाणी चालू आहे म्हणते ना. पाहिनो किती इजा कडकू राहिले आणि काय जोरजोरानं आवाज राहिला हवेचा. पाणी लय चालू आहे बाई ना. आता माय का हो पुरलं नाही हो बाई कमला मले. हां मले उरची भाजी घ्यायले आणि मी आता घरी येऊन बसली. झाला बाई टाईम आता. आता काय करावं माय. हो भाऊजी लेच चालू आहे का पाणी. वहिनी मी का मजाक करू राहिलो का. पानं दारात उभे राहून किती पाणी आहे बाप्पा. हां आपल्या पिकाचं काय होईन बा. लय टेन्शन आलं मला तर आता. बिजा टेन्शन आलं. लेच पाणी चालू आहे.
सांग बरं माय. हां पाणी पाणी करतो माय आपण, पाणी येत नाही, येते तर असं येते माय भूतासारखं. काय कामाचं एवढं पाणी? हां असं बरोबर यायला पाहिजे, मुरू पाणी पाहिजे बाई पिकाले बी. आता काय करता माय, धरणं तर भरतील पण कायचं काही, पण आपलं नुकसान. हां चला वावराचं नुकसान बी. आता माय लोकांचे 3 छापराचे घरं असतील ते उडून जातील. मातीच्या घराचं काय हो बाई, लेच खराब काम आहे माय. आणि निसर्गाचं काही आहे बाई, येते तर लेच येते, नाही तर येतच नाही. आता बाई ना या निसर्गावर कोणाचा जोर चालते हो माय. हां निसर्ग आहे तो किती पाणी येऊ शकते. आता माय किती वांदे झाले बाई. हां घरी जायचे किती वांदे झाले. आता थांब माय, पाणी जायला थांबून जाय. हां बाई ना रातभर पाणी थांबलं नाही तर काय करू मग मी. मग तुला मग घरी राहायला काय राहिलं माय. हां राहून जाय रातभर. कोणतं दुसऱ्या गावात आहेस तू, माझ्याचं घरी आहे बाई. सांग माय, आता माय सुनी वाट पाहत असेल, पोरगी वाट पाहत असेल, आलीच नाही मा अजून. योग्याला फोन करून देतो मी, गेले पाणी चालू आहे म्हणतो बापा, ती माय थांबते मा घरीच, काही नाही म्हणत योग्या. हो माय तसंच करायला लागेल. हां आता बाई माय त्या किचनवर टीनच आहेत बाई आमच्या. हां किती गळत असेल माई. हां एवढं पाणी जुरजुराने किती गळत असेल ते. ताडपत्री टाकली नाही ह्या योग्याचे, किती बोलली मी योग्याले, योग्या काही ऐकतच नाही. हां टाकू टाकू घे दाबून म्हणा, आलं ना पाणी. आता वाटे वा हां एवढं नाही पाणी असं वाटे. हां ठोक टाकी पण कायचं बापा बरचूनच पडलो चांगलंच. जे तुझे बाबा पाणी किती घर पडलं. हां किती पाणी आलं बाप्पा, गरीबाचे लेस हालत गरीबाचे, पळून गेलं बाप्पा घर. आता कसं उभं करणार आपण, पानं माती सगळं होतं आपलं, इतकं पाणी आलं का. एक पाणी आलं सगळं घेऊन गेलं बाप्पा. पाहावं किती पारे बाप्पा, पुरं घर दबलं माया. आता कट राहायचं ना बाप्पा आपण. काय करू आता, त्याला बांधू कसं आपण डबल. शिल्पा काळजी नको करू, मी हाव ना. आपण डबल बांधू. इथं डबल इटाचं बांधून डबल इथं इटाचं बांधू ना. देवानं पाडलं घरी. देवस दिन आपल्याला डबल काही ना काही मदत करून देवस. विश्वास ठेव, हारू नको विश्वास. हे बरसात आमिरासाठी चांगली, गरिबासाठी एवढी वाईट काऊन असते. आपल्या घरं मातीचे, टिनाचे, कौलाचे आहेत. आपल्याला भारी जाते, गरीबाले कोणी नाही पाहणार बापा. पडलं घर, आता कोण मदत काही नाही आपल्याला बांधायला घरी. आपल्याला राहायला जागा नाही आता. कुठं बांधावं टिने ठोकले. आता पाणी पा बाय पा किती आलं, डबल पाणी येते. काय काय आवडतं, काय करतं, काय करावं, काय सुचून राहिलं म्हणतं. आपलं घर किती चांगलं होतं, कळून गेलं पाणी पुरं. माझी सायकल दबून गेली, त्याच्या खालीच. का हो कमले, पाय हो माय आपण गोष्टी करू राहिलो हो बाई. खरंच हो माय शिल्पाचंच घर पडलं हो बाई. पाय हो माय एक टीन नाही राहिलं हो माय, उडून चालले गेले. भाऊजी म्हणून चालते माय, लय पाणी आलं माय तुफान. पाय हो बेना घर पडलं हो शिल्पीचं. हो बाई ना गंगा, खरंच हो माय शिल्पीचं लेच घर पडलं हो. पाय ना बाई सगळं सामान दबलं वाटते हो माय. पाय व त्या आईचं एवढं नाही पडलं माय, सुशिलाचं एवढं नाही पडलं, हिचं लेच पडलं हो. खरंच बाई बरसात म्हटलं गरिबासाठी मुसीबत घेऊन येते माय. पडलं हो माय घर. का हो बाई शिल्पे, कसं काय पडलं हो. गंगाबाई काय सांगू माय तुले, काल एवढं वारं उदाहरण सुटलं बाई. एवढं जोरानं पाणी उडालं तर माय टिनं उडले हो बाई घराबाच्या आमच्या. जशी टिनं उडले माय जेवणच करू राहिलं आम्ही. जेवणात ताटच उडले बाई, पॅत निघालं माय घराच्या बाहेर. घराच्या बाहेर निघालो माय, रपरप पाणी आलं, पुरं पाणी घरात मुरलं बाई. रातभर पाणी चालू होतं ना बाई ना, रातभर पाणी चालू होतं. पडलं हो माय घर माय. अरे परमेश्वरा पांडुरंगा, कसं रे बाप्पा गरीबाचं लेस वांदे आहे रे देवा. मातीचं घर बाई. पाय ना टिनाही गेले उडून माय, कुठे गेले नाही कुठे नाही. टिनं पाहिले का माय कुठे गेले उडून. आता बाप्पा गंगा वहिनी जीवाचा भरोसा नव्हता आमच्या. दबून चाललो होतो, ते टिनं कुठे पकडा उडले तर. हो माय गंगा काही बोलते हो गंगा, टिनाचं पावरेली त्याला जीव राहिला माय. टिनं काय करते उडून, ते गेले असं कोकं टिनं उडून ते. बाबा आता आपण कुठे राहू बाबा आपण, आपलं घर तर तुटलं, मी सायकली दबली. अरे बापा देवा पांडुरंगा, काय झालं रे बाप्पा. पाय हो माय शिल्पीचं घरच पडलं हो पुरं. का हो शिल्पा कसं झालं हो माय एवढं. शांताबाई आता निसर्गाचा कहर आहे हा कोणाला पडेल. आमच्यासारखे गरीब आहे माय, ज्यांचे कच्चे ताट्यागिट्याचे घर आहेत माय मातीचे, त्यांच्यावर पडते मग निसर्गाचा कहर. आम्हालाच आमचीच हालत बाई, अजून कोणाची हालत इथं गावात नाही. ज्यांचे कच्चे घर आहेत माय त्यांची परेशानी होते. सांग ना माय शांताबाई. पाहिलं किती मोठं घर पडलं बिचारीचं. टिनं गेलं म्हणते माय उडून, टिनं उडून गेले आणि पाणी मुरायला लागलं म्हणते घरात. जेवू राहिलते हो माय, जेवू राहिलते म्हणते. सांग बरं शांताबाई काय खरं आहे म्हटलं माया पाण्याचं. पाय हो माय पुरं भिताना पाणी मुरू पडलं म्हणते. प्यायले म्हणते, जेवता जेवण सोडून दिले म्हणते. ताटही दबले आणि पाय सायकल दबली म्हणते पोराची. पुरं सायकल सारखं लढू राहिलं बाई. शांताबाई पाय ना माय घर पडलं बाई माय. कसं करू आता, कसं करू माय, कुठं जाऊ आता तर काय करू बाई. सुचून राहिलं माय मला तर काही. शिल्पे लढू नको माय, लढू नको. शुकर मान देवाचा. देवानं भले पाडलं असेल घर. देव पाडते तर देव उचलते बी आपल्याला. ह्याचं टेन्शन नको घेऊ तो काहीच. देवाला काही म्हणू नको माय. कसं नाही म्हणू माय, देवानं पाय बरं निसर्गाचंच आहे नाही. पाणी एवढं पाणी आलं पडलं माय घर.
अहो माय तू सांग हां देवानं पाहिलं झोपेल होती बाई घरात तुम्ही जेवायच्या टाईमी तुमच्या पाणी आलं म्हणून तुम्हाला समजलं हां नाही तर झोपून गेले असते बापा झोपेत काय माहीत पडते असं वाटतं येऊ राहिलं पाणी येऊ राहिलं पाणी पाणी टपकत गेलं असतं भीतीत मुरलं असतं दडकनपुरी भीत प्रोटीन अंगार पडले असते तर काय केलं असतं हां जीव मोठा बसला ना बाई जीव आहे तर सगळं कमवून घेऊ आपण आता काय घर काय डबल बांधता येते हां त्याच्यात काय आहे का आपली जमीन तर ओढून गेली आहे ना हां डबल बांधता येईल शांताबाई म्हणणंच सोपी आहे हो माय आजच्या जमान्यात पोट नाही भरणं राहिलं बाई आता लोक बांधलं नसतं का घर कच्च्या घरात कोण राहिलं असतं माय या पोटाला भाकरचं लवकर नाही भेटत व शांताबाई आणि कुठे घर बांधू बाई मी आता सांगतो पुढे काय दिसतं तुला पाय ना पुरं जमीन दोष झालं ना बाई टीने उडून गेले टीन असतं किती महाग आहे माय एक टीन म्हटलं आता 2200 रुपयाचा आहे कुठे नाही वगैरे पण बाई टीनं गेले माय उडून कुठे गेले कुठे नाही तर म्हणून तर मी म्हटलं होतं माय टीनं तरी पकडायची होती म्हणून टीनं ठोकून घर बनते बाई टीन असतं किती महाग आहे एक टीन म्हटलं 2500 रुपयाच्या खाली नाही आहे काळजी करू नको हां काळजी नको करू रडल्यानं होते का बेना रडल्यानं होते का तू सांग मला रडू नको तू हां आपण आता सरपंच भाऊ येतील सरपंच भाऊ सांगा बोलू मदत घेऊ हां तू कायला काळजी करतं लढू नको माय लढू नको हां ते पडलं माय मी पाहून आली तिकून ते हे नाही का आपली ते धोंडाबाईचंही पडलं हो माय घर हां ते जास्त पडलं बाई तिचंही पडलं माय भीतच पडली बघ पुरी हां लय नुकसान झालं बाई लोकांचं हो हो शिल्पाबाई टेन्शन नको घेऊ ना बांधून टाकू आपण घर डबल बांधून टाकू टेन्शन नका घेऊ तुम्ही एवढं म्हणून भाऊ हां समजा तुम्ही थोडंसं शिल्पाबाई समजा बरं थोडंसं आता माय बसून गेली खाली धीरूसा धरणं बाई धीरूसा धरणं हां टेन्शन नको घेऊ टेन्शन घेतलं काय होईन का हां आता घर पडलं तर पडलं माय आता त्याला काय करीन कोणी आता निसर्गाचा कोप आहे माहिती आलं ते पाणी आहे आता पाणी काय आपल्या हाताने रोखू शकतो आपण हां हे हाताने नाही रोखू शकत बाई ना लढू नको ना हो माय लढू नको ना हो बाई ना शिल्पा लढू नको माय करूच काही ना काही फिकर नको करू आता सरपंच भाऊ येतात शिल्पे आले सरपंच भाऊ आले पाय बोल बरं सरपंच भाऊ सांग अरे बापरे लेच पडलं बाप्पा रामराव ते घरले पडलं रे हां हो ना हां सरपंच भाऊ पहा आता तुम्हीच बा या गरीबाचं आता राहिलं घर नाही आम्हाला पुरं घर पडलं जमीन दोच झालं कुठे राहा बापा आम्ही आता 3-4 लोकांचे घरं पडले बा गावात नाही आता मी सरपंच माय जेवढा अंडर आहे बा थोडं करू शकतो तुमच्यासाठी तुम्ही राहा ना जिल्हा परिषदच्या शाळेत राहा काही करू बा मग आपण तोपर्यंत निधी टाकायला लागेल काही तोपर्यंत आता मी काही करू शकत नाही हो येतेच निधी टेन्शन नका घेऊ तुम्ही टाकून देऊ आपण तुमचं की बा यांचं घर पडलं सरकार काही ना काही मदत पाठवेल तुम्हाला का हो राजे हो सरपंच भाऊ तोपर्यंत मग कुठं राहतील लोक त्या शाळेत लेकर जातील नाही का हे कुठे राहतील मग काही ना काही मदत करायला पाहिजे बापा तुम्ही इतक्या वर्षापासून सरपंच पद सांभाळलेलं आहे गरीबाची मदत नाही होईल तर काय कामाची जिंदगी मग काय कामाचं पद तुमचं गावात नाही काही तर काही निधी असेल जमा द्या वाटण या लोकांना पा बरं घरं पुरे पडले बापा यांचे राहतील कोणाच्या भरोशावर छत आहे का पा बरं छत आहे का शाळेत कशा राहतील ते तिथं लेकर जातील नाही का शाळेत नाही आता शांताबाई तुम्ही सांगा आम्ही काय करू शकतो बाप्पा आम्ही जेव्हा फंड टाकू आम्ही लेणं नुकसान झालं बा गरीबाचं सरकार देईन काही ना काही मदत थोडं सबर तर धरा काय आता तुम्ही म्हटलं आता पडलं आताच थोडं उद्या येईन पैसे काय बोलता शांताबाई तुम्ही हो बापा सरपंच भाऊ पण आता ते सरकार देईन ते देईन पण आपण गावातले लोक तर काही मदत करू शकतो ना तुम्ही सांगा काही ना काही मदत तर करू शकतो ना ते लोक राहतील कुठं गावाचा प्रश्न आहे ना आपल्या आता शांताबाई आता आम्ही म्हणावतो कोणाला म्हणा लोक तेच म्हणतील आम्हाला तुम्हीच करा म्हणून आता आम्ही काय आपल्या घरून पैसे लावा सरपंच भाऊ मग आम्ही काय करावं आता निधी काही आता तत्पर्यंत आम्ही कुठे राहायचं काय आहे आमच्याजवळ आता काहीच नाही आमच्याजवळ लढू नको ना तू शिल्पी लढू नको ना पोरगं लढवलं ते तू चूप आहे ना करू ना काही ना काही करू ना का हो गंगा काही पडलं हो माय एवढं घर तुला माहीत आहे का मग ना बहिणा मला माहीत नाही मी अटकली होती हो माय मी अटकली होती कमलीच्या घरीच होती मा काय धूमधाम पाणी उरालं तर बाई मला तर वाटेच माय काही ना काही नुकसान होईन म्हटलं पण झालंच हो माय पाय ना माय घर पडलं हो शिल्पीचं बाई आता घराशिवाय कसं हो माय मला टेन्शन आलं हो माय शिल्पीचं पाय सरपंच भाऊ म्हणून राहिले जोपर्यंत निधी टाकतो म्हणते बाप्पा ताई घेईन ताई मदत होईन म्हणते तुमची सरकार पाठवूनच म्हणते मदत काही पाठवून माय काही नाही काही राहतील माय घरात नाही किती वांदा झाला हो माय यांचा हो ना बेना लेस म्हणता झाला हो माय घरकुल योजनेत बांधली नाही माय यांना नंबरच नाही आला वाटते तिचा अजून हो ना माय नंबरच नाही आला तिचा अजून राहिलं ना मग आता का बाबा वाटेच आपल्याला गिनं उडलं म्हटलं बा पडलं असेल कोणाचं ना कोणाचं घर यांचं लेस पडलं बा या काकूचं शिल्पा काकूचं अरे बा गरीब आहे ते त्या गरीबाच्याच मागवणी राहू रे बा सरपंच भाऊ असं थोडं चालणार आहे काही ना काही करावंच लागेल ना मदत तुम्ही गावाचे सरपंच आहे बा तुमच्या हाती काही नाही आहे तुम्ही करा ना बाप्पा काही ना काही मदत शांताबाई मी काय करू शकतो माझ्या हाती काही नाही आहे मी फक्त बा
लवकरात लवकर यांना मदत भेटली पाहिजे याचा पुरेपूर प्रयत्न करतो. टेन्शन घेऊ नका, काळजी घेऊ नका तुम्ही. हां, निश्चिंत राहा, लवकरात लवकर तुम्हाला मदत भेटेल एवढं आश्वासन देऊ शकतो बा. याच्यावर काही नाही करू शकत आपण. आता गावात मी काय करू शकतो? गावात म्हटलं लोक कोणी मदत करायला तयार नाही होत. आहेत ना आपल्या गावात लोक, किती अमीर अमीर लोक आहेत. पण किती जमीनदार लोक आहेत, पण एक मदतीला येणार नाही. असं म्हटलं तर शांताबाई, तुम्हाला खराब नका वाटू देऊ. सरपंच भाऊ, तुम्ही म्हटलं तर काही होऊ शकते. हां, तुम्ही म्हणतच आहे, तुम्ही म्हणसान ना भाऊ, तो होऊन जाईन बरं. हेच नाही आहे, अजून 2-3 लोकांचे पडले म्हणते बापा घरं. हां, त्याला मदत होईन ना. आता मी माय काय पाहता बाप्पा तुम्ही म्हण. हां, मी मदत करतो, पहिली तर मदत मीच करतो. सांगा काय द्यायची आहे मदत? हां, यांना म्हटलं माय रूम आहेत काढलेल्या मी 4, तिथे 2 रूमात यांना ठेवून देतो. हां, खाय प्यायचं मी पाहतो. पहिले मापासून स्टार्टिंग करा ना, मी करतो मदत पहिले. चालू शिल्पे मा घरी. हां, ते घर जोपर्यंत बनत नाही, घर बनायला मदत करतो माय. हां, ते उठून उभं तरी करतो घर मी. हो शांते, बरोबर बोलले तू. आपण मदत करू. हां, घर उभं करायला मदत करू. आणि जोपर्यंत घर उभं राहत नाही तोपर्यंत आमच्या घरी राहा म्हणा तुम्ही. सरपंच बा बरोबर बोलली, पण शांताबाई आपल्यावर आहे ना बा, आपण करू शकतो मदत. मी करतो शांताबाई. हां, ते त्रिगुणाबाईचे पडलं म्हणते घर, त्याला मदत मी करतो. हो शांताबाई, बरोबर बोलल्या तुम्ही. मदत करावंच लागेल बा. आपल्याला देवानं बनवलं, पण माय डोळे उघडले बा. आपल्याला मदतीचे हात दिले देवानं. आपण मदत करू शकतो कोणाची, तर करायलाच पाहिजे मदत. मी करतो बा. त्यांचे घरं पडले असते, त्यांना राहायची व्यवस्था मी करतो, खाण्यापिण्याची व्यवस्था त्यांची मी करतो बा. यांचं जेवढं होत असेल आपल्या पहिलं तेवढं यांचं घर उभं करून देऊ आपण. हो बाप्पा, मी करतो मदत. ना ऐकून जेवढी होत असेल ना, काही टिने लागत असते तर पैसे तुम्ही घ्याले. हो बाप्पा, घ्या बाप्पा, ऐकून बी जे काही लागलं असेल माझ्या परीनं, जेवढी माझी हिंमत आहे तेवढी करतो मी मदत.